आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर घसरले। कच्च्या तेलाच्या प्रति बॅरलची किंमत $79 कच्चं तेल स्वस्त, आता पेट्रोल डिझेलचे दर सरकार कमी करणार का याकडे लक्ष। युद्ध समाप्तीच्या घोषणेनंतर कच्च्या तेलाच्या दरांमध्ये मोठी घसरण। बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाची पुढची सुनावणी 22 जूनला पार पडणार। आज अधिकचा पुरावा म्हणून दिलेल्या लॅपटॉप संदर्भात आरोपीच्या वकिलांनी घेतला आक्षेप। धुळ्यामध्ये राज्य उत्पादन शुल्क विभागाचे विविध ठिकाणी छापे, कारवाईत 138 गुन्ह्यांची नोंद, 89 आरोपींना अटक। गावठी दारू आणि दारू निर्मितीसाठीचं साहित्य जप्त। रायगडच्या रोहा तालुक्यात रस्त्याच्या डांबरीकरणात दिरंगाई, ग्रामस्थांचा रास्ता रोको। बांधकाम विभागाने 30 जूनपर्यंत कामं पूर्ण करणार असल्याचं लेखी आश्वासन। मुंबईच्या अंधेरी मेट्रो स्टेशनवर दारू प्यालेल्या व्यक्तीचा ट्रॅकवर धिंगाणा, काही काळ घाटकोपर वर्सोवा सेवा थांबलेली, प्रवाशांची स्टेशनवर गर्दी। वसई विरार परिसरात बरसल्या पावसाच्या सरी, अचानक आलेल्या पावसामुळे अनेकांची तारांबळ, तर वातावरणात गारवा निर्माण झाल्यामुळे उकाड्याने त्रस्त नागरिकांना दिलासा। यंदाचा मान्सून लांबणीवर गेल्यामुळे राज्यातलं पाणी संकट गडद, नवी मुंबईतल्या स्विमिंग पूल, वॉशिंग सेंटर आणि बांधकामासाठी वॉटर टँकर काही दिवसांकरता बंद। पाण्याचा अपव्यय केल्यास दंडात्मक कारवाई होणार, आयुक्त कैलास शिंदेंचा इशारा। भंडाऱ्याच्या साकोलीत कॅनलच्या पाईपमध्ये लपलेल्या बिबट्याचं रेस्क्यू, पशुधन विकास अधिकाऱ्यांकडून तपासणी केल्यावर बिबट्याला जंगलात सोडण्यात आलं। 10 दिवसांपूर्वी बिबट्याला याच भागातून जेरबंद करण्यात आलं होतं। भिवंडी रोड स्थानकाजवळ MRVCचा अत्याधुनिक जलरोधक भुयारी मार्ग पूर्ण, नागरिकांना सुरक्षित प्रवासाचा दिलासा। अत्याधुनिक हायड्रॉलिक पुशिंग तंत्रज्ञानाचा वापर करत काम यशस्वीरित्या पूर्ण।